हॅलो मित्रांनो, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी T20 क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे. खरं तर रोहित आणि विराट दोघांनाही टेस्ट क्रिकेट खेळायचं होतं. ही जी इंग्लंडची सिरीज झाली टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये सुद्धा दोघांना खेळायचं होतं. पण इंग्लंड सिरीज सुरू होण्याआधीच काही दिवस आधी दोघांनीही रिटायरमेंट डिक्लेअर केली. आता खरं तर डिक्लेअर केली की त्यांना ती घ्यावी लागली. बऱ्याच रिपोर्टचं असं म्हणणं आहे की गौतम गंभीरने असे काही डिसिजन घेतले होते, त्या डिसिजनमुळे दोघांनीही रिटायरमेंट डिक्लेअर केली. सध्या दोघेही फक्त वन डेचाच फॉर्मॅट खेळत आहेत आणि फॅन्सना सुद्धा त्यांना ग्राउंडवर खेळताना बघायचं आहे. विराट आणि रोहित दोघांनाही 2027चा जो वन डेचा वर्ल्ड कप होणार आहे त्या वन डेच्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा आहे. पण सध्याचे रिपोर्ट्स येत आहेत, जी माहिती समोर येत आहे त्याच्यानुसार जे टेस्ट क्रिकेटमध्ये झालं तेच वन डे मध्ये सुद्धा होऊ शकतं. वन डेचा वर्ल्ड कप आहे त्याला अजून 2 वर्ष आहेत. म्हणजे तोपर्यंत विराट आणि रोहित दोघांचंही वय जवळपास 39 ते 40 वर्ष होऊन जाईल. त्याच्यामुळे तोपर्यंत 2 वर्षापर्यंत त्यांचा फॉर्म कसा असेल, फिटनेस कसा असेल, आणि सध्याची चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे शुभमन गिलला वनडेचं कॅप्टन करणं. कारण कोच गौतम गंभीर आणि बीसीसीआयने सुद्धा ठरवलेलं आहे की आता जी ट्रान्झिशन सुरू झालेली आहे, नवीन प्लेयर्स येण्याचे सुरू झालेलं आहे, ते आता वन डे मध्ये सुद्धा करायचं. त्याच्यामुळे विराट आणि रोहित शर्मा या दोघांची जो वनडेचा वर्ल्ड कप आहे ते खेळण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. जास्तीत जास्त जी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एक वन डे सिरीज होणार आहे ऑस्ट्रेलियासोबतची, ती त्यांची शेवटची सिरीज असू शकते. कारण जर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही पुढचा वन डेचा जो वर्ल्ड कप आहे तो खेळू शकणार नाहीत, आम्ही नवीन प्लेयर्सला बघत आहोत, तर ते स्वतःहूनच रिटायरमेंट डिक्लेअर करून टाकतील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, दोघांनी वन डेतून सुद्धा रिटायरमेंट आता डिक्लेअर केली पाहिजे का, की ते अजूनही वर्ल्ड कप पर्यंत खेळू शकतात, 2 वर्ष खेळू शकतात?